रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. नमस्कार, मी संकेत धोटकर. कर्मवीरायण जो सिनेमा येतो आहे त्याचा साऊंड डिझायनर. माझ्याबरोबर अद्वैत आणि ईशान या दोघांनी पण साऊंड डिझाईन केलं होतं आणि डॉन स्टुडिओच्या संपूर्ण टीमनी या सिनेमाचं साऊंड डिझाईन केलेलं आहे. तर खूप सुंदर एक्सपिरियन्स होता सगळ्यांचाच. मला असं वाटतं 1-2-3 महिने आम्ही त्याच्या साऊंडवरती काम करत होतो आणि पिरियड फिल्म असल्यामुळं थोडेसे चॅलेंजेस असतात आपण जेव्हा त्याचं साऊंड डिझाईन करतो, कारण ते ऑथेंटिक साऊंड्स आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेणं गरजेचं असतं. असं नाही की ते फक्त स्टॉकमधनं घेतलं आणि लावलं. तर बरेचदा असं झालं की एखाद्या क्वाईट गावात किंवा खेडेगावात जाऊन बरेचशा सकाळचे, संध्याकाळचे, रात्रीचे असे ॲम्बियन्सेस रेकॉर्ड करायला लागले. ऑब्व्हियसली ते ॲज अ लेअर म्हणून वापरलेत, पण ते वापरतानाही जेव्हा 5.1 मिक्स ह्या सिनेमाचं होत होतं त्यावेळेस ते खूप खूप चांगल्या पद्धतीने जेल झाला आहे सिनेमामध्ये. तर सिनेमा हा थिएटरमध्ये काय म्हणतात बघण्याचा एक म्हणजे मेजर माध्यम तो आहे की तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये बघणं गरजेचं आहे, कारण ते व्हिज्युअलायझेशन जे सिनेमॅटोग्राफरनी केलेलं असतं. आणि दुसरं जे असतं की मेजर साऊंड म्हणजे साऊंडचे लेवल्स जास्त असतात थिएटर्समध्ये, म्हणजे जास्त म्हणजे टी व्ही वगैरेपेक्षा जास्त असतात. सो त्याच्यामुळं जसं व्हिज्युअलचा एक्सपिरियन्स आपण घेतो आहे, सेम तसाच एक्सपिरियन्स ह्या सिनेमामध्ये साऊंडचा पण घ्यावा असं मला आवर्जून सांगावंसं वाटेल. खूप चॅलेंजेस असे खूप जास्त आले नाहीत, पण ती प्रोसेस खूप मजेदार होती की आम्ही 2-2, 3-3 महिने त्याच्यावरती काम करतो आहे. त्याच्या फॉलीजवरती काम करतो आहे. फॉली म्हणजे जे लाईव्ह रेकॉर्डिंग, जे लाईव्ह सगळं सुरू आहे, ॲक्शन सुरू आहेत, फुटस्टेप्स आहे, जंगलातनं जातो आहे, तर त्याचे त्यांनी कुठले शूज घातले आहेत, ते शूज किती वर्ष वापरून त्यांनी घातलेले आहेत, त्याचं वजन काय आहे, त्या माणसाचं वजन काय आहे, ते किती घासले गेले आहेत, त्याचा फ्लॅट सरफेस आहे की कर्व्ह सरफेस आहे, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून त्याचं फॉली डिझाईन केलेलं आहे मी आणि अद्वैतनी. तर आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्या सिनेमाचं मिक्सिंग जे आहे ते अनमोलनी केलेलं आहे, अनमोल भावे. तर त्याच्याबरोबर पण काम करण्याचा एक वेगळा एक्सपिरियन्स होता, एक वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू मिळतो जेव्हा एक साऊंड डिझायनर दुसऱ्या मिक्स इंजिनियरकडे जेव्हा काम करतो तेव्हा त्याचे पण इनपुट्स त्याच्याहून वेगळे असतात, कारण एक वेगळा प्रॉस्पेक्टिव्ह साऊंडला मिळतो. प्रत्येक साऊंड डिझायनरची अशी मनापासून इच्छा असते की त्यांनी एका इंटेलिजंट डिरेक्टरबरोबर काम करावं. धनंजय बाहुलीकर सरनी ही चांगली अपॉर्च्युनिटी डॉन स्टुडिओला दिली आणि आम्ही त्याच्यावरती काम केलं. तर मला म्हणजे अभिमान आहे की मी त्यांच्याबरोबर काम करतो, आम्ही सगळी टीम आमची त्यांच्याबरोबर काम करते. खूप वेगळा एक्सपिरियन्स होता त्यांच्याबरोबर काम करण्याचे. इन डिटेल सगळे इन्फॉर्मेशन त्यांनी दिले होते की नाही मला असा साऊंड हवा आहे, मला काहीतरी वेगळा विचार करता येईल का आपल्याला, किंवा एका पॉईंटनंतर तर ते असं म्हटले की तुम्ही साऊंडनी माझा सिनेमा काहीतरी वर नेऊ शकता का, किंवा त्याचा अँगल चेंज करू शकता का. तर याबद्दल पण विचार केला आणि ते बघण्यासाठी, ऐकण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जाणं गरजेचं आहे. सो आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की म्युझिक ज्यांनी केलं आहे नरेंद्र भिडे, जे आत्ता आपल्यात नाही आहेत पण खूपच इंटेलिजंट म्युझिक डिरेक्टर आपण गमावलेला आहे. त्यांनी या सिनेमाचं बॅकग्राऊंड स्कोअर केलं आहे आणि मला असं वाटतं की बॅकग्राऊंड स्कोअर हा सोल असतो एका इमोशनचा. सो जसं साऊंड हा एक इमोशन किंवा कॅरेक्टर आहे, तसंच बॅकग्राऊंड स्कोअरनी खूप बरेचसे इमोशन्स जे डिरेक्टरनी, स्क्रीन प्ले रायटरनी जे फिल्ममध्ये इन्कॉर्पोरेट केलेले असतात, तर बॅकग्राऊंड स्कोअरनी आपण अजून त्याला एन्हान्स करतो. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.